आता आपण पॉवर पॉइंटच्या वास्तविक भागाकडे म्हणजेच ॲक्च्युअल पार्टकडे वळणार आहोत. म्हणजे पुढे आपण जे ऑप्शन पाहणार आहोत ते आहेत डिझाईन, ट्रान्झिशन, ॲनिमेशन आणि स्लाइड शो. आतापर्यंत आपण पाहिले आहे पॉवर पॉइंटमध्ये स्लाइड कशी इन्सर्ट करायची, अरेंज कशी करायची, डिलीट कशी करायची, कुठल्या प्रकारची स्लाइड केव्हा निवडायची, स्लाइडमध्ये कंटेंट्स म्हणजे सामग्री, माल मसाला काय व कसे लिहायचा, स्लाइड कशी बनवायची हे पण शिकलो. मी डायरेक्ट डिझाईनपासून सुरू करू शकत होतो, परंतु मी असे समजतो की पॉवर पॉइंटमध्ये तुम्ही झिरो आहात. म्हणजे सांगायचा मुद्दा असा की तुम्ही नवीन आहात, पूर्णपणे नवीन आहात किंवा तुमच्यापैकी काही लोक नवीन आहात. म्हणून न्यू स्लाइड पासून सुरुवात केली. पुढे सर्व सिरीज पाहिल्यावर तुम्ही पॉवर पॉइंटमध्ये एक्सपर्ट बनावे अशी माझी इच्छा आहे. नमस्कार, मी आहे भागुजी बुरुड. चला शिकूया या माझ्या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसल्यास सबस्क्राईब करा. आता आपण सरळ डिझाईन मेनूकडे वळणार आहोत. इथे आपण पहिलं जे प्रेझेंटेशन तयार केलेलं आहे तेच घेतलेलं आहे आणि इथे आता मी डिझाईन मेनू ओपन करतो. हा डिझाईन मेनू ओपन झालेला आहे. ह्या डिझाईन मेनूमध्ये आपल्याला इथे दिसत आहेत पहा अनेक प्रकारच्या थीम्स दिसत आहेत, वेगवेगळ्या स्लाइड्स दिसत आहेत. ह्या स्लाइड्सचा उपयोग करून आपण आपलं प्रेझेंटेशन कसं अट्रॅक्टिव्ह बनवायचं ते पाहणार आहोत. म्हणजेच आपल्या प्रेझेंटेशनला आपण आता डिझाईन करणार आहोत. तर पहा इथे दिसणाऱ्या ह्या थीम्स किंवा स्लाइड्स त्याच्यावर जर कर्सर आणला तर माझी इथे ही पहिली स्लाइड सिलेक्टेड आहे, तर त्या स्लाइडमध्ये बदल होतोय पहा. हे असे बदल होत आहेत पहा. तर हा बदल असा होत राहतो आणि जर मी ह्या स्लाइडवर क्लिक केलं तर हा बदल इतर सर्व स्लाइडवर होतोय पहा. इतर सर्व स्लाइडवर होतो. तर इथे कर्सर ज्या स्लाइडवर नेईल त्या स्लाइडचा डिझाईन आपल्याला ह्या प्रेझेंटेशनमध्ये दिसतं आणि मग आपल्याला जे आवडेल ते आपण निवडू शकतो. इथे एक ड्रॉप डाऊन असा ॲरो दिसतोय पहा. इथे याच्यावर क्लिक केलं तर तुम्हाला अजून डिझाईन मिळते. हे असे डिझाईन अजून आहेत, हे आहे, हे आहे, हे आहे, असे वेगवेगळे डिझाईन तुम्हाला मिळतील. आता समजा मी ह्या स्लाइडवर क्लिक केलं तर इथे माझ्या सर्व स्लाइडला हे डिझाईन लागू झालेलं आहे. तर मी इथे हे एकदा याच्यावर क्लिक करतो आणि हे सर्व माझ्या स्लाइडला लागू झाले असं पाहिलं. पण इथे एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की टायटलला वेगळं डिझाईन आलेलं आहे आणि आमची क्लोजिंग स्लाइड आहे त्याला वेगळं आहे आणि बाकीच्यांना एक डिझाईन आहे. तुम्हाला समजण्यासाठी मी परत एकदा हे डिझाईन लावतो. इथे हे डिझाईन लावलं तर ह्या पहिल्या स्लाइडला वेगळं आलेलं आहे, ह्या दुसऱ्या स्लाइडला वेगळं आलं आहे, ह्या स्लाइडला वेगळं आलं आहे, ह्या स्लाइडला वेगळं आले आणि वेगळं आले. डिझाईन एकच आहे पण वेगवेगळं आले. आता मी परत हे ॲप्लाय करून पाहतो तर इथे ह्या पहिल्या स्लाइडला जे डिझाईन दिसते ते पहा. हे असं डिझाईन दिसते. दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या स्लाइडला एकच प्रकारचं डिझाईन दिसते. इथे वरती असं आलेलं दिसते आणि शेवटच्या स्लाइडला मात्र फक्त हा चौकोन आलेला आहे. तर हे डिझाईन थोडक्यात तुम्हाला सांगायचं आहे की पहिल्या स्लाइडला आणि शेवटच्या स्लाइडला एक वेगळ्या प्रकारचं डिझाईन येतं आणि मधल्या सर्व स्लाइडला एक प्रकारचं डिझाईन येतं. आता जर फक्त पहिल्या स्लाइडलाच अप्लाय व्हावे असं वाटत असेल तर तसे पण ऑप्शन आहेत. इथे समजा मी हे डिझाईन अप्लाय करायचं ठरवलं तर पहिल्यांदा मी इथे कर्सर आणणार, ह्या डिझाईनवर राईट क्लिक करणार आणि इथे मला ऑप्शन्स मिळतात. अप्लाय टू ऑल स्लाइड, अप्लाय टू सिलेक्टेड स्लाइड म्हणजे ही जी सिलेक्ट केलेली आहे ह्या स्लाइडला अप्लाय करा. डिलीट म्हणजे ते डिझाईन असेल तर ते डिलीट करा. असं सेट ॲज डिफॉल्ट थीम. मात्र असं आहे की हे एकदा सेट केलं तुम्ही तर तुम्ही केव्हाही पॉवर पॉईंट ओपन करा आणि प्रेझेंटेशन बनवायला सुरुवात करा.
तुम्ही जे सिलेक्ट केलेलं डिझाईन आहे अगोदर तेच कायम कंटिन्यू होत राहील. त्यामुळं हे सेट न करता आपण हे वरचे डिझाईन सेट याचा ह्या ऑप्शनचा वापर केला पाहिजेत. तर आता आपण थोडक्यात पाहणार आहोत अप्लाय टू सिलेक्टेड स्लाइड. आता मी याच्यावर क्लिक करतो पहा, हे फक्त ह्या स्लाइडला अप्लाय झालं. आपण अजून डिझाईन पाहूया. आता इथे आपण पाहू, हे डिझाईन घेऊया, राईट क्लिक करू, अप्लाय टू सिलेक्टेड स्लाइड असं करूया. हे झालं. त्याच्यानंतर आपण इथे तिसरी स्लाइड सिलेक्ट करू. ह्या डिझाईनवर आलो आपण आणि राईट क्लिक केलं, अप्लाय टू सिलेक्टेड स्लाइड. हे सिलेक्टेड स्लाइडला अप्लाय झालं. इथे आलो आपण. इथे आल्यानंतर हे डिझाईन आपण सिलेक्ट करूया, अप्लाय टू सिलेक्टेड स्लाइड असं केलं तर हे ह्या स्लाइडला अप्लाय झालं. कारण इथे ऑलरेडी व्हाईटच बॅकग्राऊंड आहे, त्यामुळे ते दिसतंय तसं. समजा इथे आपल्याला वेगळं डिझाईन घ्यायचं असेल तर आपण हे घेऊ. हे डिझाईन अप्लाय होईल पहा. तर त्यासाठी आपल्याला अप्लाय टू सिलेक्टेड स्लाइड असं करावं लागेल. तर असे आपण वेगवेगळे डिझाईन वेगवेगळ्या स्लाइडला लावले. किंवा आपल्याला जर असं वाटलं, आता इथे मी सिलेक्ट केलेलं आहे, हे जे असेल सिलेक्ट केलेलं याच्यावर क्लिक केलं आणि अप्लाय टू ऑल असं ऑप्शन वापरलं तर सगळ्यांना ते लागू होईल. हे पहा, हे सगळ्यांना लागू झालं. थोडक्यात आपल्या चॉईसनुसार आपण हे डिझाईन्स वापरू शकतो, अप्लाय करू शकतो. ऑल स्लाइडसाठी एकच वापरा किंवा वेगवेगळ्या स्लाइडसाठी वेगवेगळे डिझाईन तुम्ही वापरू शकता. तुम्ही कस्टमाइज फॉर्मॅटिंग सुद्धा वापरू शकता, कस्टमाइज फॉर्मॅटिंग करू शकता. आता हे कैलास बाम आहे, याला फॉर्मॅटिंग करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला होम मेनूमध्ये जावं लागेल. इथे मी होम मेनूवर क्लिक केलं. आता फॉर्मॅटिंग करायचं म्हणजे काय, होम मेनूमध्ये जे टूल्स आहेत त्याचा आपण वापर करणार आहोत. पहिल्यांदा मी कैलास बामचा फॉन्ट वाढवणार आहोत. तर त्यासाठी मी इथे हे असा कैलास बामचा फॉन्ट वाढवला आपण. आणि नुसतं फॉन्ट वाढवायचं नाही तर आपल्याला हे जे कैलास बाम आहे हे पूर्ण सिलेक्ट करून त्याला बोल्ड करूया. बोल्ड झाला आता हे. तुम्हाला इटॅलिक करायचं असेल तर इटॅलिक करू शकता. इथं याला कलर द्यायचा असेल वेगळा तर असा कलर देऊ शकता. अशा अनेक प्रकारे आपण जे फॉर्मॅटिंग करतो त्या प्रकारचं फॉर्मॅटिंग इथे आपण करू शकतो. इथे एक बॉम्ब तीन काम. आता ह्या वरचा फॉन्ट वाढवल्यानंतर आपल्याला याच्यावर सुद्धा काम करावं लागेल. हे थोडं वाढवलं आपण. हे जर आपल्याला सेंटरला आणायचं असेल तर आपण सेंटरला पण आणू शकतो. हे कैलास बाम पण सेंटरला आणायचं असेल तर आपण सेंटरला आणू शकतो. हे सेंटरला आलं. ही तारीख राहू द्यात, कुठल्याही कोपऱ्यात राहिली तरी तारीख चालू शकते आपल्याला. तर असं फॉर्मॅटिंग तुम्ही करू शकता. फॉर्मॅटिंग अजून करायचं म्हटलं तर याला फॉर्मॅटिंग करू शकता तुम्ही. हे सिलेक्ट करा. सिलेक्ट केल्यानंतर याचा पण फॉन्ट वाढवा. इथे पण अजून आता एका लाईनमध्ये आणि याला पण आपण कलर करू शकतो. धन्यवाद. याला पण बोल्ड करा. अशा प्रकारे तुम्ही स्लाइडमध्ये फॉर्मॅटिंग करू शकता. जे तुम्ही वर्डमध्ये किंवा एक्सेलमध्ये करत असाल तसंच फॉर्मॅटिंग इथे तुम्हाला ह्या स्लाइडमध्ये करता येऊ शकतं. आता तुम्हाला इथे समजा हे आहे तर यामध्ये तुम्हाला समजा हा जो बाम आहे ह्या बामचं जर पिक्चर ॲड करायचं असेल तर ते पण पिक्चर तुम्ही इथे ॲड करू शकता. त्यासाठी इंटरनेटवर जाऊ शकता. मी इथे ते एक पिक्चर घेतलेलं आहे ते मी इथं कॉपी करतो. कॉपी केलं आणि प्रेझेंटेशनमध्ये आलो आणि इथे पेस्ट करूया आपण. हे इथे पेस्ट करू किंवा इथे पण आपल्याला पेस्ट करता येते. तर अशा प्रकारे हे पेस्ट केले. थोडं ॲडजस्ट करूया आपण आपल्या पेजमध्ये बसेल असं. तर असं हे पिक्चर ॲड केलं आपण. शिवाय इथे ह्या स्लाइडला अजून आपण फॉर्मॅटिंग करूया. हा जो शेप आहे ह्या शेपमध्येच आपल्याला हे टेक्स्ट घ्यायचे. तर त्यासाठी काय करूया, इथे आपण राईट क्लिक करूया आणि एडिट टेक्स्ट असं ऑप्शन वापरूया. आणि इथे हे टेक्स्ट आपण इथे जे लिहिले ते टेक्स्ट इथे घ्यायचे आपल्याला. हे कैलास बाम आभारी आहे. इथे हे ओव्हरलॅप होते, थोडं वेगळं घेऊ इकडे. हे झालं. तसंच याला पण आपण करू शकतो.
साईज सारखी करून घेतली आपण आणि टेक्स्ट इथे घ्यायचं आपल्याला. पुन्हा एडिट टेक्स्टला गेलो, थोडं वाढवायला लागेल आपल्याला. आणि समजा आता मी माहितीसाठी तुम्हाला सांगतो, समजा हे जर इथे आलेलं असतं आणि हे खालचं टेक्स्ट गायब झालेलं आहे, त्याच्या मागे लपले, तर आपण इथे क्लिक करू आणि सेंड टू बॅक असं जर ऑप्शन वापरलं तर हे इथलं आपल्याला दिसतं. आता हे आपण याचा कलर बदलूया. तर हे जे मागे लपलेलं होतं ते दिसायला लागतं. तुर्तात आपण आपलं हे वरतीच घेऊया, असं घेतलं. अशा प्रकारे आपण ही स्लाइड डिझाईन केली. कैलास बॉम्बचे हे चित्र इथे आणलं आपण. पुन्हा लास्ट स्लाइडला जाऊया. इथे पण आपण हे कॉपी करून आणू, पेस्ट हे इथे आणलं आपण. इथे आपण ह्या कैलास बॉम्ब जो काय असेल, आहे की नाही माहीत नाही, पण त्याची आपण जाहिरात नाही करत. इथे फक्त विषय समजावून घेण्यासाठी आपण हे सगळं करत आहोत. हे सगळं झाल्यानंतर इथे अजून एक ऑप्शन आहे, आपण कलर बदलू शकतो. हे कलर इथे अनेक प्रकारचे कलर दिसतात पहा. आता आपल्या स्लाइडचा कलर असा आहे, तर आपण वेगवेगळे इथे ऑप्शन घेऊ शकतो. अनेक प्रकारच्या शेड ह्या कलरमध्ये आहेत, इथले कलर घेऊ शकतो आपण. पुन्हा आता आपण स्लाइड साईजला जाऊया. स्लाइड साईज हे सुद्धा तुम्हाला माहीत आहे. इथे स्टँडर्ड साईज इथे 4:3 दिलेली, तर ही 4:3 वर जर क्लिक केलं तर ही साईज काय होती पहा, मॅक्झिमम आणि इन्श्युअर. तर आपण इन्श्युअर फिटऐवजी पहिल्यांदा मॅक्झिमम घेऊया. तर ही मॅक्झिमम साईज आली, अशी आली. रिसेट स्लाइड याच्यावर क्लिक केल्यावर काय होईल, अंडू अंडू, आपण आपल्या ओरिजिनल साईजवर आलो. पुन्हा इथे वेस्टर्न स्क्रीन म्हणजे 16:9 ही जी आहे ती आता जी आहे ती ही 16:9 मध्येच आहे. आपण कस्टमाइज स्लाइड साईज, आता कस्टमाइज स्लाइड साईज मध्ये गेलो तर आपल्याला काय काय दाखवलं पहा. इथे तुम्ही ही साईज, याची रुंदी आपल्या सोयीनुसार ठेवू शकता. इथे आता इथे 33.86 आहे, त्याच्याऐवजी तुम्ही 35 करू शकता किंवा 25 पण ठेवू शकता. तसंच हाईट पण तुम्ही चेंज करू शकता. आणि त्या व्यतिरिक्त ओरिएंटेशन, स्लाइडचं ओरिएंटेशन ते पण बदलू शकता. पोर्ट्रेट करू शकता. पोर्ट्रेट म्हणजे व्हर्टिकल होईल. आणि लँडस्केप, आता लँडस्केपमध्ये आहे तर ते लँडस्केप म्हणजे आडवं होईल. हे आता जसं दिसतंय तसं लँडस्केप आहे. आता पोर्ट्रेट करून पाहायचं असेल तर इथे क्लिक करा आणि ओके करा. पुन्हा इथे आली इन्श्युअर टू फिटला करू आता आपण, तर ही अशी झाली पहा, पोर्ट्रेट स्लाइड अशी झाली. अंडू करूया आणि आपण परत येते घेऊया. खरं तर स्लाइड ही लँडस्केपच असावी आणि ती असते आणि ती त्यामध्येच चांगली दिसते, म्हणून आपण हे पोर्ट्रेट वगैरेच्या फंदात पडू नये, लँडस्केपच ठेवावी. आता आपण आलो आहोत फॉर्मॅट बॅकग्राऊंडमध्ये. याच्यावर क्लिक केल्यानंतर हा फॉर्मॅट बॅकग्राऊंड हा डायलॉग बॉक्स इथे येतो. मी एकदा हे डिलीट करतो आणि परत इथे क्लिक करतो. क्लिक केल्यावर हा फॉर्मॅट बॅकग्राऊंड हा डायलॉग बॉक्स आलेला आहे. स्लाइडचं बॅकग्राऊंड आणण्यासाठी तुम्हाला इथे भरपूर ऑप्शन्स आहेत. इथे काही करता येईल तुम्हाला तुमच्या सोयीनुसार. आपण आता काय इथे सिलेक्टेड आहे पिक्चर अँड टेक्स्चर. ह्या टेक्स्चरमध्ये आपण इथे क्लिक करा. टेक्स्चर जर पाहायचं असेल तर टेक्स्चरमध्ये इथे क्लिक करा. तर ही इथे टेक्स्चर्स आलेली आहेत. तर पहा इथे, तर हे अप्लाय केलं तर हे असं होईल पहा. इथे अनेक प्रकारचे टेक्स्चर्स आहेत. हे अशा प्रकारचे टेक्स्चर्स अप्लाय होते. आपण मूळ स्लाइडला आलोय आपल्या. पुन्हा आपण सॉलिड फिलला जाऊया. सॉलिड फिल ह्या अशा प्रकारचे येतील. तर इथे हे सिलेक्टेड होतं, आपल्याला इथे कलर चेंज करायचं परमिशन आहे. इथे क्लिक करा. इथे गेल्यानंतर तुम्ही वेगळं घेऊ शकता, अजून पाहायचंय अजून वेगळं करा, असे अनेक ऑप्शन्स आहेत तुम्हाला. कलरमध्ये असे अनेक ऑप्शन्स आहेत. आता ग्रेडियंट फिलवर येऊया. ग्रेडियंट फिलवर आलो. ग्रेडियंट फिलवर आल्यानंतर तुम्हाला इथे वेगवेगळे ऑप्शन्स आहेत पहा. प्रीसेट ग्रेडियंट, हे इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला कुठल्या प्रकारचं पाहिजे ते घ्या. मी हे समजा हे सिलेक्ट केलं तर असं दिसेल. त्याच्यात अजून हे डायरेक्शन बदलायचं असेल, म्हणजे आता हे इथे मधला भाग वरती जास्त व्हाईट दिसतो
तर तो काही बदलायचा आहे का आपल्याला, तर ते बदलायचं असेल, डिरेक्शन बदलायचं असेल तर इथे क्लिक करा आणि हे व्हाईट शेड जी आहे ती खालच्या बाजूला आणायची, तर इथे क्लिक करा, ही अशी आली. म्हणजे याच्यात असे अजून ऑप्शन्स आहेत. हे डाव्या कोपऱ्यात वरती न्यायचे असेल तर हे हे करा, ही अशी शेड होईल तयार. तुम्हाला ह्या शेड बदलण्यासाठी इथे सुद्धा ऑप्शन आहे. ही व्हाईट शेड कमी करायची, वाढवायची, असं काही करता येतं तुम्हाला याच्यात. पुन्हा कलर, इथे कलर बदलायचा असेल तर तो कलर बदलू शकता तुम्ही. म्हणजे तुम्ही पहिल्यांदा पिवळी शेड घेतली होती ती आता वेगळी दिसायला लागली, अजून वेगळी करून पहा. तर असे भरमसाठ तुम्हाला इथे ऑप्शन्स मिळतील तुमच्या स्लाइडला सजवण्यासाठी. ग्रेडियंट झालं, पिक्चर टेक्स्चर झालं. आता पॅटर्न थोडक्यात पाहूया आपण. हे पॅटर्न किती सॉलिड आहे, किती छान दिसतात पहा. हे बदलू शकता तुम्ही. आता इथे हे पॅटर्न हिरव्या शेडमध्येच आलेले आहेत, त्याचं कारण असं की फोरग्राऊंड कलर हा हिरवा इथे सिलेक्ट झालेला आहे. इथे आपण वेगळा कलर सिलेक्ट केला तर हे असं येईल. आपलं कैलास बाम त्याच्यात मिक्स झालं, आपण पुन्हा ते बदलूया, हे केलं, पिवळं केलं तर असं येते. आणि जो तुम्ही फोरग्राऊंड कलर वापराल त्याप्रमाणे ह्या शेड्स बदलतात. म्हणजे हे आता उभी स्टाईल घेतली तर अशी होईल, हे असं होईल. पुन्हा आपण हा कलर तर बदलला, आपण फोरग्राऊंड कलर बदलला, पण बॅकग्राऊंड कलरला पण जाऊन पाहूया. बॅकग्राऊंड कलर पण बदलायचा आपल्याला, हे बदललं पहा. तर अशा अनेक ऑप्शनमधून वेगवेगळ्या प्रकारच्या शेड तुम्हाला करता येऊ शकता. म्हणजे बॅकग्राऊंड कलरमध्ये तुम्हाला भरपूर ऑप्शन्स आहेत. पुन्हा बॅकग्राऊंड ग्राफिक्स हाईड कसं करता येईल ते पाहिजे तुम्हाला. आता इथे ही स्लाइड सिलेक्ट केली आणि ह्या स्लाइडचं आपल्याला बॅकग्राऊंड ग्राफिक हटवायचे, तर याच्यावर क्लिक करा. ह्या स्लाइडचं बॅकग्राऊंड ग्राफिक गायब झालं पहा. क्लिक काढली तर हे परत येईल पहा. तसं इथे आहे, हे बॅकग्राऊंड जे ग्राफिक आहे ते हाईड करायचे आपल्याला, हे हाईड झालं. त्याच्याबरोबर हे पण कैलास बामची वैशिष्ट्ये, हे टेक्स्ट पण हाईड झाल्यासारखे दिसले, ते फेंट झाले, हे काढून टाकलं, आपल्याला परत दिसायला लागलं. तर हे बॅकग्राऊंड ग्राफिक आपल्याला हाईड करता येईल. बॅकग्राऊंडला तुम्ही पिक्चर पण ठेवू शकता, तर त्यासाठी तुम्हाला इथे पिक्चर आणावं लागेल, इन्सर्ट मेनूमध्ये जाईल. अशा प्रकारे आपण स्लाइडला डिझाईन अशा प्रकारे आपण करू शकतो. तर हे स्लाइड डिझाईन झालं आपलं आणि आजचा हा अध्याय आपला इथेच संपला. धन्यवाद.